त्यांना आता कळलं की काय विकास होऊ शकतो, कसा विकास होऊ शकतो हे 2.5 वर्षामध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून या 2.5 वर्षामध्ये तुम्ही बघा, या मुंबईचं खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये रस्ते काँक्रीटचे होत आहेत, मुंबईचं ब्युटिफिकेशन होतं आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला आहे, कोस्टल हायवे सुरू केला आहे. या ठिकाणी अनेक रस्त्यांचे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी देखील याच्यामध्ये प्रावधान केलेलं आहे. मुंबईची वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे, मुंबईमध्ये ग्रीन कव्हर वाढलं पाहिजे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जी उद्यानं आहेत, या उद्यानाचं देखील एकत्रित त्याचं सुशोभीकरण, त्याचं परमनंट मेंटेनन्स, लोकांना त्या गार्डन 1000 पेक्षा जास्त उद्यान आहेत आणि म्हणून ही गार्डन सिटी देखील म्हणून ओळखू आपण त्याची ओळख निर्माण होऊ शकते. आणि म्हणून त्यासाठी देखील पैसे ठेवलेत. आज KM हॉस्पिटलमध्ये देखील एक रुग्णांसाठी आयुष्मान शताब्दी टॉवर आपण उभा करतोय, त्याच्यासाठी पैसे ठेवलेत. 0 प्रिस्क्रिप्शन काही प्रमाणामध्ये सुरू झालंय, परंतु मी आयुक्तांना सांगितलंय 100% 0 प्रिस्क्रिप्शन सुरू झालं पाहिजे. त्याचबरोबर मुंबईकरांचं हेल्थ चांगलं असावं, सुदृढ असावं म्हणून हेल्थ चेकअप करण्याचं एक ड्राईव्ह मुंबई महापालिका घेणार आहे. आणि याबरोबर मुंबईला एक मोठं 300 एकराचं मोठं गार्डन सेंट्रल पार्क या ठिकाणी मुंबई महापालिका देईल. कारण 120 एकर आम्ही जागा महालक्ष्मी रेस्कोर्सची घेतली आणि 175 एकर जागा ही कोस्टल हायवेची आहे. असं 300 एकराचं अंडरग्राऊंड म्हणजे सबवेने हे गार्डन जोडलं जाणार आहे. त्याचबरोबर लंडनच्या धर्तीवर, लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आहे, हा देखील या ठिकाणी उभा करण्याचा या बजेटमध्ये त्यांनी मानस केलेला आहे. आणि म्हणून त्याचबरोबर कोळीवाड्यांचा विकास 25 कोटी रुपये कोळीवाड्याच्या विकासासाठी ठेवलेले आहेत. आणि त्याचबरोबर सर्व क्षेत्रासाठी विकासाला चालना देण्यासाठी या ठिकाणी मुंबई महापालिका सज्ज आहे. देशातलं मुंबई हे शहर आपली आर्थिक राजधानी तर आहेत, जगातले पर्यटक इकडे येतात आणि म्हणून देशामध्ये नंबर 1चं मुंबई शहर होऊ घातलेलं आहे. त्याची वाटचाल सुरू झालेली आहे. आणि म्हणूनच यावेळेचा अर्थसंकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आणि त्यांचे सर्व इतर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि सगळ्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो. हा अर्थसंकल्प हा लोकाभिमुख आहे, सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे आणि मुंबईचा विकास करणारा आहे. 2026 पर्यंत सर्व रस्ते कॉन्क्रीट करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. सर्व रस्ते जे आहे, मी आताच सांगितलं की 2 फेजमध्ये आपण रस्ते करतोय. रस्त्यांची कामं युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि पुढच्या मला वाटतं 2 वर्षामध्ये संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त होईल. आणि तुम्ही काय म्हणाला? अरे बाबा, आरोप करणाऱ्यांना आम्ही आरोपाने उत्तर देत नाही, आम्ही काम करून उत्तर दिलं. आणि म्हणून तर यावेळेस 7,000 कोटी रुपये या ठिकाणी उत्पन्नात भर पडली, 7,000 कोटी रुपयांची. आणि 43,000 कोटींची कामं मुंबई महापालिकेने केली. आणि त्याचबरोबर हे जे ठेवी आहेत, आता जानेवारी, आज किती तारीख आहे? 4 फेब्रुवारी, 31 जानेवारीपर्यंत मुंबई